हॅलो, हाय, नमस्कार. दोस्तांनो, आपल्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासात आपल्याला सुरक्षित वाटतं. जेव्हा स्वभाव आणि विचार जुळतात तेव्हा मैत्री होते. प्रत्येकामध्ये चांगले वाईट दोन्ही गुण असतात, कारण कोणतीही व्यक्ती 100% योग्य किंवा बरोबर नसते. पण आपण 100% प्रयत्न करायला हवा, तो म्हणजे योग्यतेकडे जाण्याचा. बघा, मैत्री असली तरी विचारांमध्ये फरक असू शकतो, पण तरीही हा फरक स्वीकारून आपण नातं टिकवण्याचा प्रयत्न करत असतो ना, कारण त्यातून आपल्याला नवा दृष्टिकोन, नवी दिशा मिळू शकते आणि आपण आणखी प्रगती करू शकतो. चला तर मग एक पाऊल अभ्यास मस्तीच्या दिशेने टाकूयात. त्यासाठीच तर मी RJ रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, आपण आपल्या शाळेबाहेरच्या शाळेमध्ये की नाही नेहमी मुलांना सांगत असतो की चांगल्या सवयी कोणत्या, वाईट सवयी कोणत्या, चांगलं कसं वागावं, वाईट वागू नये, अशा एक ना अनेक गोष्टी, कधी अभ्यासातून तर कधी गोष्टींमधून. अगदी बरोबर आहे. जेव्हा आपण अभ्यास करायला सांगतो तेव्हा हे उत्तर मुलं शोधून काढतात आणि गोष्टीतून सांगितलं ना की त्यांना कसं मजा मस्ती करत ते लगेच कळतं सुद्धा. खरंय, आणि मुळातच मुलं आपल्या अनुभवांमधूनच शिकत जातात. स्वानुभव सगळ्यात महत्वाचा आहे. एखाद्या मित्रामधले किंवा मैत्रिणीमधला आपण चांगला गुण घ्यायचा आणि वाईट गुण घेण्यापेक्षा त्याला ते जर वाईट गुण समजावून सांगितले तर तो सुद्धा त्यामध्ये सुधारणा करू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या मित्रामधले चांगले आणि वाईट हे दोन्ही गुण माहीत असणं गरजेचं आहे. आणि या संदर्भातलाच एक छोटासा आणि मजेशीर अभ्यास आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना दिलाय. त्यांना आपण सांगितलंय की तुमच्या मित्रमैत्रिणींमधला एक चांगला आणि एक वाईट गुण आम्हाला सांगा. आणि मुलांनी आपल्याला त्यांच्या मित्रमैत्रिणींमधले चांगले आणि वाईट गुण दोन्ही सांगितलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. चल मग आता आपण त्याच संदर्भातली एक गोष्ट ऐकायची का मग, मस्त अशी, जी की नाही 2 मित्रांची आहे. अरे वा, का नाही, नक्कीच ऐकूयात. 2 मित्र, जाड्या व रड्या, दोघे मित्र होते. एकदा ते जंगलातून जात होते. अचानक समोर एक अस्वल आलं. बारीक मित्र झटकन झाडावर चढला. जाड्याला झाडावर चढता येईना. तो पटकन जमिनीवर आडवा झाला. अस्वल त्याच्या जवळ आलं आणि त्याचा वास घेतला आणि निघून गेलं. बारीक मित्र खाली उतरून म्हणाला, अस्वलानं तुला काय सांगितलं? जाड्या म्हणाला, अस्वल म्हणाल की संकटकाळी जो पळून जातो त्याला मित्र म्हणू नये. रेश्मा, 2 मित्र असतील, 2 मैत्रिणी असतील किंवा अनेक गोष्टी असतील, या सगळ्यामध्ये की नाही ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि आता बघ, मुलं गोष्ट ऐकताना अजिबात हालचाल करत नव्हते. म्हणजे एकूणच काय, विचारांमध्ये सुसूत्रता असणं खूप गरजेचं आहे. अगदी खरंय मधुलिका.
जेव्हा आपण मानसिकरित्या संतुलित असतो ना, तेव्हा शारीरिक संतुलन सुद्धा आपोआप येतं आपल्याकडे आणि त्यातूनच एकाग्रता सुद्धा निर्माण होत असते. त्यामुळे मानसिक संतुलन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. खरंच की. पण हे साधायचं कसं आणि हे माहीत असलं तरी ते आचरणात सुद्धा आणता यायला हवं, नाही का? तेही आहेच की. म्हणूनच आज आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर हा अभ्यास करणार आहोत. तर त्यांना प्रश्न असा विचारलाय आपण की हालचालींमध्ये ताळमेळ असणं का आवश्यक आहे, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. पण हालचालींमध्ये ताळमेळ असणं का आवश्यक आहे, याचा अभ्यास मात्र आज आपण कोणासोबत करणार आहोत त्याचा. आज आपण हा अभ्यास करणार आहोत सिद्धी बोढे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत, जी तालुका मोरेगाव जिल्हा यवतमाळ इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई उज्ज्वलाताई बोढे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण सिद्धी सोबत. उज्ज्वलाताई नमस्कार. हा नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि कसा सुरू आहे सिद्धीचा अभ्यास? सिद्धीचा अभ्यास छान सुरू आहे. छान. मग घरी तिचा कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? नाही, ती स्वतः करते ना. जर तिला नाही आवडलं तिचं तर मग ती विचारते. अच्छा, छान. मग आम्हाला सांगा की सिद्धीला कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो? तिला गणित, मराठी, इंग्लिश, तिन्ही विषयाचा चांगला करते ती. अरे वा, खूप छान. मग आता आम्हाला हे सांगा की सिद्धी जेव्हा अभ्यासाला बसते तेव्हा स्थिर बसते की हालचाल तिची सुरू असते? तशी हालचाल सुरू असते ना. म्हणजे चुळबुळ करत ती अभ्यास करते. पण म्हणजे तू स्वतःहून बसते अभ्यासाला, तिला मागे लागावं लागत नाही? नाही, शाळेतून आली की आपला हाताबित्ता दिसले बसते अभ्यासाला, सांगाच नाही लागत तिला. वा वा वा, छान. आता आम्हाला हे सांगा उज्ज्वलाताई की तुम्ही शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम कधी सिद्धी बरोबर बसून ऐकला आहे का? हो, ऐकलाय. आणि आज या कार्यक्रमामध्ये सिद्धी सहभागी होतीये, मग कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. ओके, ऐका मग सिद्धी आपल्यासोबत, आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो, आहे. हॅलो. हॅलो सिद्धी, कशी आहेस तू? चांगली. गुड. आणि तुझा अभ्यास पण चांगला सुरू आहे हे कळलंच आहे आम्हाला, पण तुला कोणकोणत्या विषयांचा नक्की अभ्यास करायला आवडतो ते सांग. गणित, इंग्रजी, मराठी. अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती करायला आवडते? अभ्यास. ओके. आणि तुझा आवडता खेळ कोणता आहे? लपाछपी. ओके, बर. आणि तू जेव्हा अभ्यासाला बसतेस तेव्हा चुळबुळ सुरू असते तुझी, असंही आम्हाला कळलं. तर तुझं अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून की तुला तुझं अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून की तुला एका जागी बसायचा कंटाळा येतो म्हणून? एकाच जागी बसायचा कंटाळा येतो. पण तुला माहिती आहे ना आपल्या हालचालींमध्ये थोडा ताळमेळ असणं आवश्यक आहे ते? हो. आणि त्या संदर्भातलाच अभ्यास आज आपण दिलेला आहे, हो की नाही? हो. मग या प्रश्नाचं तू उत्तर शोधलंयस का की हालचालींमध्ये ताळमेळ असणं का गरजेचं आहे ते? हो. गुड. आणि ती कारणं तू तुझ्या मित्रांबरोबर पण शेअर केली आहेस? हो. मग आता उत्तर सांग आम्हाला. हालचालींमध्ये ताळमेळ असणं का आवश्यक आहे? आपण रस्त्याने चालत असलो, आपल्याला रस्त्यात चालताना पायाची गरज असते. डोळे, पायाची गरज असते. जर गड्डा गाडन असलं, आपलं लक्ष नसलं तर आपण घसरून पडू शकतो. म्हणून ताळमेळ असणे आवश्यक आहे. ओके. आणि काय सांगशील, म्हणजे तुला असं कधी वाटलं का की अरे माझं चालताना लक्ष नव्हतं म्हणून मी धडपडले, असं कधी झालंय का? हो. काय झालं होतं बरं, आम्हाला उदाहरण सांग की जेव्हा आपल्या हालचालींमध्ये ताळमेळ नसतो तेव्हा काय काय होऊ शकतं? आपण पडू शकतो. आपण काही कापत असलो तर आपलं लक्ष नसलं तर आपला हात कापू शकतो. बरोबर. भांडे घासताना आपलं लक्ष नसलं तर लागू शकतं आपल्याला, हो ना? हो. आणि अभ्यास करताना जर लक्ष नसेल तर मग काय होईल बरं? आपल्याला उत्तरे नाही लिहिताना चुकेल. बरोबर. मग आपल्याला विषय नाही कळणार आणि विषय नाही कळला तर उत्तर कशी पाठ होणार, हो की नाही? आणि मग एकूणच मार्क सुद्धा कमी मिळणार. त्यामुळे एकाग्रतेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःला सवय लाव की एका जागी बसून तू सगळा अभ्यास संपवशील. ओके, गुड. बरं, आता आम्हाला सांग की तुला वाचन करायला आवडतं का? हो. चल मग आम्हाला काहीतरी वाचून दाखव. तुझ्या आवडत्या धड्यातले 2 परिच्छेद. हो. मराठी. धडा कोणता आहे? 13 14.
वाच. शेरा सव्वा शेर. नाना काका घुंगूर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारे समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता. निसर्गाने करुणा केली, भाते पिकणी पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदीर मामा कोपले होते. नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक गोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धे अधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भज्यांच्या वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले. व्हेरी गुड. छान वाचलं सिद्धी. आणि तू अभ्यासही चांगला केलास, उत्तरं चांगली मिळवली. आता मला जाता जाता सांग, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? डॉक्टर. अरे वा. मग त्यासाठी तुला विज्ञानाचा सुद्धा जोरदार अभ्यास करायला लागेल. हा, गुड. असाच छान अभ्यास करत राहा सिद्धी, आणि मोठे झाल्यावर डॉक्टर हो, यशस्वी डॉक्टर हो. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. टेक केअर. बाय बाय. थँक्यू मॅडम. रेश्मा, हा अभ्यास कधी एकदा होतोय ना अशी मुलांना घाई लागली होती आज तर. का ग, असं का? कारण कसं आहे, आपण त्यांना मागच्या भागात एक गोष्ट ऐकवली होती, ज्याचा शेवट झाल्यानंतर मुलांना हे माहित होतं की अरे अजून तर गोष्ट बाकी आहे. चल मग मागच्या भागातली गोष्ट आपण आत्ता पूर्ण करूयात. Who made the tomato chutney? Written by Kavita Mandana. Illustrated by Priya Kurian. But at home, they find the grapes have become grape juice under the raw bananas. Last time we made the tomatoes into chutney. This time we made the grapes into juice. Wonder what we will do next, Tara says sadly. Next time, Amma's list also has oranges. They are soft and light, so they go on top, next to the tomatoes. Just as Tara and Ravi are walking home singing their chutney song, their friends see them. They are thirsty, so they eat up all the oranges. At home, Amma hugs them when she hears about the missing oranges. She tells them not to feel sad. Next week, Tara and Ravi are clever. They hide the oranges under the lightest thing, a bunch of pudina leaves. Now their thirsty friends will not spot the oranges. That night, Amma makes her tasty tomato chutney and lemon rice. Tara and Ravi gobble up their dinner. And what do they get later? Sweet, juicy oranges, of course. Let's fill the big green bag. If your mother sent you to the shop to buy apples, watermelon, and bananas, which fruit would you never put at the bottom? Your shopping bag has half kg sugar, half kg tea, and 2 packets of biscuits. Which one goes on top? Ravi is going to the shop one morning to get half a dozen eggs, half kg onions, 1 loaf of bread, and quarter kg potatoes. Be careful of the eggs, Amma calls out. Which other item should Ravi not pack at the bottom of the bag?
रेश्मा, गोष्ट ऐकताना म्हण किंवा अभ्यास करताना म्हण, विविध विषयांवरची माहिती आपण नेहमीच गोळा करत असतो. हो, या माहितीमुळे ज्ञानात तर भर पडतेच, पण कसं आहे, आपल्याला वेळ प्रसंगी एखाद्या वेळेला कोणी बोलायला सांगितलं ना, तर आपल्याकडे खंडीभर त्याबद्दलची माहिती असते. खरंय. म्हणजे बघ, बळ, बुद्धी आणि चातुर्य याचा उपयोग जी व्यक्ती करते तीच खरी आपल्या समोर आदर्श व्यक्ती म्हणून उभी राहते. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकर. बरोबर आहे. आपल्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्याकडनं शिकण्यासारखं बरंच काही आहे. हो ना. चल मग आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दलच अभ्यास करूयात. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. पण आज आपण हा अभ्यास कोणासोबत करूयात बरं? आज आपण हा अभ्यास करूया समीक्षा मेश्राम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखांदूर इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत, जी जिल्हा भंडारा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई मंगला मेश्राम यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, मग बोलूयात आता आपण समीक्षा सोबत. हॅलो मंगलाताई, नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीकच आहे. आणि कसा सुरू आहे समीक्षाचा अभ्यास? कधी करते कधी नाही करत ती अभ्यास. का हो, असं का होतंय? माहित नाही, अभ्यासच करायला त्रास देते. मग तिला मार्क कसे मिळतात ते सांगा बघू आम्हाला. अभ्यास करते ती, पेपर राहतात तेव्हा. अच्छा, पेपर असतो तेव्हा. बरं मंगलाताई, आम्हाला सांगा की समीक्षामध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना आवडतो? डान्स चांगले करते, अभ्यास पण करते, घरचे काम बी करू लागते. अच्छा, बरं. आणि तुम्हाला समीक्षाकडनं काय काय अपेक्षा आहेत? आमच्याकडून अपेक्षा आहे चांगले शिकावे, आपल्या पायावर उभे व्हावे, तेच आहेत आमच्या. बरोबर, खरंय. प्रत्येक पालकांना असंच वाटतं की मुलांनी छान शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वतंत्रपणे. आहे का मग समीक्षा आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो ना, जे आहे बसू माझ्याजवळ. तुझ्याकडे? हॅलो समीक्षा, कशी आहेस तू? चांगलीच आहे. आणि तुझा अभ्यास कधी चांगला कधी बरा असा चालू असतो असं आईने सांगितलं, खरंय का हे? हो. मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती? मस्ती करायला नाही आवडे, अभ्यास करायला आवडते. अच्छा, मग समीक्षा आम्हाला सांग की जर तुला अभ्यास करायला आवडतो मग तू रोज किती तास अभ्यासाला देतेस? जास्त वेळ नाही, थोड्या वेळच करतो. का ग, तुला अभ्यास नाही आवडत? आवडते ना. मग थोडा वेळ म्हणजे किती तास अभ्यास करतेस? 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास? 1 तास. 1 तास, बरं. आणि मग या दरम्यान तू फक्त घरचा अभ्यास पूर्ण करतेस की तुझा स्वतःचा अभ्यास सुद्धा करतेस? सकाळच्याच करतो. स्वतःचा अभ्यास करतेस का? गुड. मग आम्हाला सांग तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा आवडती विषय हिंदी. ओके, बरं. मग आज आम्ही दिलेला तू अभ्यास केलायस का? हो. मग आम्हाला सांग की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दलची काय माहिती मिळवलीस तू? आज मी तुम्हाला भारतातील कर्तबगार स्त्रियांपैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर यांची माहिती सांगत आहे. यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील चोंडी नावाच्या एका छोट्या खेड्यात झाला. माणकोजी शिंदे हे त्यांचे वडील होते. लहानपणीपासून धैर्यवान व साहसी वृत्तीच्या होत्या. त्या काळात स्त्री शिक्षणाचा विचारही कोणाच्या मनात येत नसे. असे असताना माणकोजी शिंदे त्यांनी छोट्या अहिल्यास घरीच वाचन लेखन शिकवले. त्यानंतर 8व्या वर्षाच्या असताना त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांच्या मुलाची म्हणजेच खंडेराव होळकर यांच्याशी झाला. इसवी सन 1754 कुमेरच्या लढाईत खंडेराव धारातीर्थ पडले. तरुणपणी त्यांच्यावर पती विवाहाचा मोठा आघात झाला. त्या सती जाणार होत्या, मात्र त्यांचे सासरे मल्हारराव होळकर त्यांना सती जाऊ दिले नाही. 20 मे 1766 रोजी मल्हारराव होळकर एक मोहिमेवर असताना त्यांचे देखील देहावसान झाले. शेवटी कारभाराची सर्व जबाबदारी अहिल्याबाई यांच्या खांद्यावर आली. त्या स्वतः दरबारात आणि जहागिरीच्या कामात लक्ष घालू लागल्या. त्या बुद्धिमान व चौकस असल्याने अतिशय दक्षपणे राज्यकारभार पाहू लागल्या. अहिल्याबाई आध्यात्मिक व साहित्यिक वृत्तीच्या होत्या. त्या भगवान महादेवाची आराधना करत असत. त्यांनी त्यासाठी धर्मशाळा, तलाव व विहिरी बांधल्या. विधवा स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. त्या कडक, करारी आणि प्रेमळ होत्या. अहिल्याबाई होळकर आचरणाने अत्यंत पवित्र, स्वभावाने स्वाभिमानी, दक्ष व दानी होत्या. त्या योग्य न्याययज्ञासाठी प्रसिद्ध होत्या आणि आपल्या राज्यकौशल्याने नागरिकांची माने जिंकली. 13 ऑगस्ट 1795 रोजी इंदोर येथे अहिल्याबाईचा स्वर्गवास झाला. मात्र त्यांची कीर्त
अजरामर झाली. छान वाचलंस तू हे उत्तर. आणि हे उत्तर मिळवण्यासाठी तू कोणाकोणाची मदत घेतली समीक्षा? सरांची, अशोक मेश्राम सर. ओके, नाही. आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? टीचर. मग तू टीचर होणार तर तुला खूप वेळ अभ्यास करायला पाहिजे. मुलांना शिकवण्याआधी तुझी अभ्यासाची तयारी व्हायला हवी ना. मग रोज थोडा थोडा अभ्यास करून कसा चालेल? रोज असा अभ्यास कधी केला नाही केला असं करून नाही चालणार आपल्याला, हो की नाही? मग तुला रोज अभ्यासाचं सुद्धा सातत्य ठेवावं लागेल. ठीक आहे, गुड. तुला पुढील वाटचालीसाठी समीक्षा शुभेच्छा. बाय बाय. बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या सहभागी होत आहेत वर्षा पाल, उज्ज्वला बोढे आणि मनीषा क्षीरसागर. नमस्कार वर्षाताई, उज्ज्वलाताई आणि मनीषाताई. नमस्कार. 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 कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आम्ही छान. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? छान सुरू आहे. घरी अभ्यास कोण कोण घेतं बरं मुलांचा? तिघी घेतो. मुलं बसतात अभ्यासाला की खूप दंगामस्ती वगैरे करतात? नाही बसतात. ऐकतात तुम्ही सांगतात ते सगळं? हो. अरे वा, मस्त. मग मला सांगा, तुमच्यापर्यंत आयडिया व्हिडिओ पोहोचतायत का आम्ही पाठवतोय ते? हो, पोहोचतायत. आणि त्याच्यावरचे प्रयोग करून बघताना तुम्हाला मजा येते का? हो. मग मला आता सांगा की तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय बरं? सरस्वती. अरे वा, का बरं हेच नाव द्यावं असं तुम्हाला काय वाटलं? विद्येची आराध्य देवता सरस्वती माता आहे म्हणून. खूप छान विचार आहेत तुमचं, ऐकून खूप मस्त वाटलं. आणि आता मला सांगा मनीषाताई की तुमच्या आठवड्याची जी मीटिंग आहे ती कुठल्या वारी ठरलेली असते? हॅलो, सोमवारी. किती वाजता भेटता तुम्ही सगळ्या जणी? 8 वाजता. 8 वाजता. आणि तेव्हा तुमच्यासोबत मुलं पण असतात का? हो. आणि मग तेव्हा मुलं दंगामस्ती करतात की तुम्ही सांगतात ते सगळं ऐकतात? शांत ऐकतात. मस्त. आता मला सांगा की तुम्हाला किती आयडिया व्हिडिओज मिळाले आहेत आतापर्यंत? 15. अरे वा. आणि या सगळ्याचे प्रयोग करून झाले का तुमच्या गटात? हो. अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता? एकीचा डावा पाय आणि एकीचा उजवा पाय बांधून नाही का, म्हणजे दोरीपर्यंत म्हणजे पोचायचं होतं, तो प्रयोग केला होता. मग मजा आली का हा प्रयोग करताना? हो, खूप मजा आली. किती जण पडले? दोघी पडल्या. दोघी पडल्या. अरे, मग त्यांना सावरलं की नाही मग तुम्ही? वा वा वा. असाच कुठला खेळ आहे जो खेळताना असं भरपूर हसायला आलं तुम्हा सगळ्या जणींना? ती डोळ्याला पट्टी बांधायचा प्रयोग होता, त्यात मजा आली. त्यात तुम्ही काय काय केलं डोळ्याला पट्टी बांधून? दोरी 2-3 ठिकाणी दोरी बांधल्या होत्या आणि डोळ्याला पट्टी बांधून ते मधात जे अडथळे येत होते ते त्यांना पार करत करत जायचं होतं शेवटच्या दोरीपर्यंत. अरे वा. मग जमलं का हे नीट करायला? काहींना जमलं, काही नाही जमलं. सगळ्यात छान कुणाला जमलं तुमच्या गटात? नाही, वर्षाताईला जमलं. अरे वा. जमलं होतं. असे कुठले कुठले आयडिया व्हिडिओज आहेत जे बघून तुम्हाला असं वाटलं की अरे वा, ह्यातून काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळालं? कागदापासून एक नवीन प्रयोग केला आम्ही आणि फुलाचाही केला होता. अच्छा, काय काय केलेलं तुम्ही त्या कागदापासून आणि त्या फुलापासून? रांगोळी, फुलाच्या रांगोळी काढल्या होत्या आणि कागदांचे असे चित्र केले होते. बर. हे असे. हो, ते प्रयोग करून पाहिले होते आम्ही. अरे वा, मस्त. मुलं जेव्हा तुमच्यासोबत हे सगळे प्रयोग करतात तेव्हा त्यांना मजा येते का? हो, मजा येते ना. अच्छा, वर्षाताई आता तुम्ही मला सांगा की काही अक्षरांवरचे आणि काही अंकांवरचे, काही मोजायचे किंवा काही शब्दांवरचे पण आयडिया व्हिडिओज होते, बरोबर? हो. मग असे कुठले कुठले तुम्ही आयडिया व्हिडिओचे प्रयोग तुमच्या गटात केले? काय काय केलं ते करताना? घरातील वस्तूंच्या सहाय्याने केलं होतं आम्ही. काय काय विचारलेलं त्या वस्तूंवरनं मुलांना? वाटायचे अंक असं विचारलं होतं त्या मुलांना. मग बरोबर सांगितले का मुलांनी वाट्यांचे अंक? मग त्या वाट्या मोजून दाखवल्या का मुलांनी? हो, वाट्या मोजून दाखवल्या मुलांनी. आणि अंक केले, चम्मच ठेवले होते, अजून चम्मच मोजून दाखवले. अच्छा, हो, छानच. आणि मला सांगा आता की अक्षरांवरनं मग किंवा शब्दांवरनं काही प्रयोग केले का? काही वाक्य वगैरे बनवली का मुलांनी? तुम्ही काही प्रश्न विचारले का मुलांना त्या संदर्भात? अंक विचारले होते ABCDचे असे त्यांना एक ते सांगितले मुलांनी छान. अरे वा, मस्त. आणि जेव्हा तुम्ही मुलांकडनं आता हे प्रयोग करून घेताय तेव्हा तुम्हाला मुलांमध्ये काही फरक जाणवतोय का? हो, जाणवतो ना फरक. काय काय जाणवतो फरक? छान, म्हणजे त्याला आपल्या मतानं करता येतात असे प्रयोग. छान करता येते त्यांना मुलांना, अंकाची ओळख अशी. आणि
अगदी अगदी अलीकडे तुम्ही कुठचा प्रयोग केला होता तुमच्या गटात मागच्या आठवड्यातच? 6 मीटर अंतरावर अशी बोर्ड ठेवला, त्यावर असे अंक लिहिले, ABCD आई, आणि एक डोळा झाकून म्हणजे त्यांना ओळखायला लावलं. लहान मोठे असे लिहिले, काही छोटे काही मोठे, म्हणजे त्यांचे डोळे तपासण्यासाठी नाही का, असे कुणाला वाचता येते बरोबर नाही, तो प्रयोग केला होता. अरे वा. आणि मग झालं व्यवस्थित मग हा प्रयोग सक्सेसफुल? व्यवस्थित केला मुलांनी. वा वा. मुलांना काही भाज्यांवरनं काही फळांवरनं प्रश्न विचारले का? हो विचारले ना. काय काय विचारलेत प्रश्न त्या आयडिया व्हिडिओज वरून? म्हणजे कोणती भाजी तुम्हाला आवडते, कोणत्या भाजीतून काय मिळते, असं वगैरे असे विचारले मुलांना. बरोबर. कुत्रा चावला तर काय काळजी घ्यायला हवी, हा आयडिया व्हिडिओ बघितला का सगळ्यांनी? हो बघितला. काय काय त्यातनं तुम्हाला कळलं? कुत्रा चावला तर आधी प्रथम उपचार म्हणजे दवाखान्यात जायच्या आधी त्या जखमीला साफ धुवून टाकायचं आणि डेटॉल वगैरे लावून साफ करायची, आणि असं नंतर मग दवाखान्यात नेलं. बरोबर. हात स्वच्छ धुवायला हवेत मुलांनी किंवा आपण सुद्धा. का बरं, असं का वाटतं? हात स्वच्छ धुतलेच पाहिजे, कारण आपल्या हातावर जे जंतू असतात ते आपण काही तशाच हाताने खाल्लं तर ते आपल्या पोटात जाऊन आपल्याला आजार होऊ शकतो. बरोबर. मधमाशी चावली तर काय करायला हवं बरं? मधमाशी चावली तर ते जिथे चावली तिथे तिला काटा असतो, तो पाहून तो अलगद उचलून नाही का, म्हणजे त्याला काही असं लागू न देता कशाच्या तरी सहाय्याने असं अलगद उचलून काढून टाकायचा. बरोबर. आणि आता मला तुम्ही तिघींनी सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवं असं वाटतं का तुम्हाला तिघी जणींना? हो वाटतं आम्हाला. का बरं, का वाटतं असं? म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, एकत्र येतात सगळ्याजणी, त्याच निमित्ताने आम्ही एकत्र येतो, मुलांसोबत खेळ खेळायला आवडतात, छान वाटते खेळताना. अरे वा, मस्त. वर्षाताई, मनीषाताई आणि उज्ज्वलाताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला आणि तुमच्या गटाची प्रगती सुद्धा खूप छान सुरू आहे. त्याकरता खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की, आरोग्य हा मानवी जीवनाशी निगडीत अत्यंत महत्वाचा विषय. बघा, करोना काळामध्ये शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचं महत्व सुद्धा आपल्या लक्षात आलंय. बच्चे कंपनी, आपण विविध कामं करतो, प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या हालचाली करतो आणि त्या हालचाली करताना आपण एकाच वेळी विविध अवयव वापरतो. यामध्ये आपल्या पंचज्ञानेंद्रियाचा मोलाचा वाटा आहे, कारण कोणतेही काम करताना हालचालींमध्ये ताळमेळ नसेल तर कामात चुका होऊ शकतात. म्हणूनच आपल्या आरोग्याची काळजी घ्या. भेटूया पुढल्या भागात. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. बाय बाय. बाय बाय.